शेतकरी बंधूंनो, मी राकेश नवकरकर, ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी। आज आपण आर्वी तालुक्यातील देवरुवाडा गावातील काही तुरीच्या शिवारात आलो आहे। तर या तुरीच्या शिवारात आपण आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे काही डेमो म्हणजे प्रात्यक्षिक प्लॉट घेतला होता। म्हणजे आमचं मत असं आहे की एकदा स्वतः पाहून या डेमो फवारणीनंतर आणि त्यानंतरच आपले ॲडव्हान्स पेस्टिसाइडची उत्पादनं वापरायला सुरू करा। तर आपण इथं नेमकं जाणून घेऊ की काय फरक पडला। तर बघा, हे तास जे आहे हे तास आपण मारलेलं नाही आहे। तर आता या तासात तुम्ही बघू शकता की फांदी जी आहे ही लांब गेली आहे, ठीक आहे, शेवरा दूर दूर आहे। आणि असं वर जर बघितलं आपण तर तुरीचे जे शेंडे आहे हे वर गेले आहेत, म्हणजे कुठेही असं ब्रँचिंग आपल्याला खूप कमी दिसते। तेच आपण जर मारलेल्या तासात बघितलं तर मारलेल्या तासात बघा, इथे आपल्याला शेवरा असा खूप सुंदर आलेला दिसते। शेवरा असा जवळ आलेला दिसते, बघा जवळ आलेला आहे। फुलांचं प्रमाण भरपूर आहे आणि झाडाचा एकंदरीत रंग खूप सुंदर आहे, डार्क ग्रीन आहे। म्हणजे आपण आता नेमकं म्हणू शकतो की या झाडाला बा शेंगा जास्त राहील। तेच आपण या प्लॉटवर आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं लोटस गोल्ड हे आपण प्रतिपंप 10 मिली घेतलं होतं, ज्याने वरची वाढ थांबून त्याला ब्रँचिंग होईल। त्यानंतर ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं विद्राव्य खताची शृंखला आहे जी नॅनोमध्ये आहे, त्यापैकी आपण 20-50-0 हे 50 मिली घेतलं होतं। त्यामुळे अन्नाची गरज त्याची त्वरित पूर्ण होऊन जास्तीत जास्त फुलाचं फळात रूपांतर होईल किंवा फुलं जास्त येईल। आणि सोबतच आपण फॉर्मॅट नावाचं एक अळीनाशक घेतलं होतं आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं, ज्यामुळे आपल्याला पाने गुंडाळणारी अळी किंवा इतर अळ्यांचंही नियंत्रण आपल्याला लवकर मिळालं। तर आपण आणखी पाहू, इथे आपण 1 तास सोडून पुन्हा डेमो घेतला होता। म्हणजे 3 तास मारले आणि बाकीचे 3 तास मधातले मारले नाही। तर आपण हे एक मारलेलं, हे न मारलेलं, त्यानंतर आपण आता पुन्हा मारलेलं तास बघू। तर मारलेलं तास जर पाहायचं झालं तर पुन्हा आपल्याला इथे सुंदर शेवरा दिसतोय, शेवरा आहे, फांद्या दाट आलेल्या आहे, ठीक आहे, जवळ आलेला आहे पुन्हा महत्त्वाची गोष्ट। आणि आपल्याला तुरीमध्ये काय, जेवढा जास्त शेवरा तेवढे जास्त फुलं आणि तेवढे जास्त शेंगा, हे एक तुरीमध्ये आपल्याला केलं आपण तरच आपल्याला तुरीचं उत्पादन होते। पुन्हा आपण न मारलेलं तास बघून घेऊया। हे आता पुन्हा न मारलेलं तास शेतकरी बंधूंनो, हे पुन्हा असं बघा वर वाढत गेलं। इथं शेवरा कमी आहे, फूल कमी आहे, झाडाचा कलरही थोडासा आपल्याला कमी वाटते। असं लांबमध्ये बघितलं आपण तर हे शेंडे याच्या वर आले आहेत। पुन्हा एक आपण त्या बाजूचं मारलेलं बघून घेऊ। आता इथं बघा, पुन्हा मारलेलं याच्यावर इथं पुन्हा तुम्हाला हा फरक दिसतो, शेवरा जवळ, फुलं जवळ आणि एकंदरीतच खूप सुंदर रिझल्ट आहे। तर शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला येणारा तुरीवर फवारणी कोणती घ्यायची सगळेजण विचारत आहे। तर तुरीवर आता बघा थंडी खूप पडते, थंडीमुळे काय तुरीच्या झाडांवर ताण येतोय। तर हा ताण नाहीसा झाला पाहिजे याच्यासाठी आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं काजू नावाचं उत्पादन आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंप 30 ते 35 मिली। त्या काजूमुळे पुन्हा परागीकरणाची क्रिया फास्ट होईल, फुलाचं फळात रूपांतर फास्ट होईल आणि झाडाला या नैसर्गिक ताणापासून मुक्तता मिळेल। सोबतच आपल्याला झाडाला अन्नाची गरजसुद्धा वारंवार असते। त्या ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं फर्टिस्टार ग्रेड म्हणजे नॅनो विद्राव्य खताच्या शृंखलेपैकी 20-50-0 याची 50 मिली आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे। सोबत अळीनाशकामध्ये बघा, सायरन नावाचं अळीनाशक घ्यायचं आहे आपल्याला इथे, कारण मधमाशा जास्त आल्या तरच परागीकरण जास्त होते। तूर पिकामध्ये 70% परागीकरणासाठी तूर पीक हे मधमाशावर अवलंबून असते। त्यामुळं लाल, पिवळा, निळा त्रिकोण असलेलं कुठलंही अळीनाशक वापरू नये। हिरवा त्रिकोण ज्या बॉटलवर अळीनाशकाच्या आहे हेच अळीनाशक आता वापरणे योग्य। सोबतच आपल्याला दळ पडते ते एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। तर अशी आपल्याला एक फवारणी आता आपल्या तूर पिकावर करणे आहे आणि पुढच्या फवारणीसाठी मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल। धन्यवाद। तू अभिमान मातीचा, तू शिवबाचा मावळा।